तर एकीकडे हा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मनसेकडून जल्लोष होत असताना तिथं जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झाला असं उद्धव ठाकरे म्हणतायत। मातृभाषेचं प्रेम पक्षापलीकडे असायला हवं असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मोर्चा शिंदे अजित पवारांचे नेतेही सहभागी होणार होते असं देखील उद्धव ठाकरे म्हणतायत। काल संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला। सरकारला सांगतोय की तुम्ही अशी थट्टा करू नका, कारण हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयामध्ये तुम्ही अर्थतज्ञांची समिती नेमलेली आहे। अर्थात कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काहीही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।